नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात लाखोच्या संख्येनं भाविक भक्त, पर्यटक आणि साधू महंत हे नाशिकमध्ये येतील आणि तीर्थाटनासोबतच या परिसरात पर्यटन देखील करतील। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदाघाट परिसरात असलेल्या अनेक प्राचीन मंदिरांचं सध्या पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचं काम जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। नाशिक खरं तर मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि या नाशिकच्या गोदाघाट परिसरात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरं आहेत, ज्याचे अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक संदर्भ देखील आहेत। याच सगळ्या मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचं एक मोठं काम सध्या प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे। सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर फक्त रस्ते आणि गोदाघाटावरील घाट आणि सुशोभीकरणाचे सगळे कामच नाही, तर या सगळ्या जुन्या मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त करून त्यांना या ठिकाणी आकर्षणाचा एक केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न देखील प्रशासनाच्या वतीनं केला जातो आहे। या गोदाघाट परिसरात जर आपण बघितलं तर ऐतिहासिक नारोळ शंकराचं एक मोठं मंदिर आहे, शंकर देवाचं नीळकंठेश्वराचं मंदिर आहे, यासोबतच सांडव्यावरच्या देवीचं देखील मंदिर याच परिसरात आहे। अनेक छोटे मोठे मंदिरं हे या संपूर्ण गोदाघाट परिसराची इतिहासाची देखील साक्ष देतात आणि त्या पार्श्वभूमीवर या मंदिरांना जर पुन्हा एकदा त्यांचं मूळ स्वरूप प्राप्त करून दिलं, त्यांचं पुनर्वैभव त्यांना प्राप्त करून दिलं, तर येणाऱ्या दिवसांमध्ये जे साधू महंत, जे पर्यटक, जे भाविक नाशिकमध्ये येतील त्यांचे पावलं अगदी सहजपणे या मंदिरांकडे देखील जातील आणि त्यानिमित्तानं नाशिकच्या पर्यटनाला देखील चालना मिळेल अशी भावना लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीनं सध्या या सगळ्या मंदिरांचं एक मोठं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। यासाठी शासनाच्या वतीनं मोठा निधी देखील नियोजित करण्यात आला असून लवकरात लवकर हे सगळं जे नूतनीकरणाचं काम आहे ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।